नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या कोमल्स रेसिपी चॅनलवर. चला आज करूया आपण कांद्याची पात. दारावर विकायला आलेली भाजी. चला म्हणलं फ्रेश दिसते, घेऊन टाकूया आणि करूया. एकदम कोवळे निवडून घेऊया आपण. निवडताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं येतं की याचं पूर्ण जे देठ असतोय ना, खालचं शेंडा जो असतोय तो थोडासा बघा असा हे झालेला असतोय, वाळलेल्यासारखा असतोय किंवा पिवळा पडलेला असतोय, तो आपल्याला खोडून घ्यायचे. आणि हे वरचे कांदेसुद्धा व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आपल्याला सगळे. कांद्याचा जो भाग असतो पांढरा पांढरा तो गोड लागतो आपल्याला भाजीत, त्यामुळं हा शक्यतो चिरताना हा भाजीत वापरायचा नाही आहे. सगळी भाजी आपण व्यवस्थित अशी निवडून घेऊया. कांद्याच्या पातीचे भरपूर असे फायदे आहेत. या भाजीत विटॅमिन सी असल्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्याला रोगप्रतिकारक शक्तीला फायदेशीर ठरतं. शिवाय डोळ्यांसाठी सुद्धा ही भाजी खूप उपयुक्त अशी ठरते आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपण भाजी सगळी व्यवस्थित निवडून घेतली आणि आपल्याला ते चिरायला घ्यायचे. हे वरचे कांदे आपण चिरू पण शकतो, म्हणजे भाजीत टाकायला जर कवळे असतील तर. पण हे भाजीत जर घेतले चिरताना तर ते आपल्याला भाजी गोड लागण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो हे बाजूला काढूनच ठेवायचे. व्यवस्थित अशी भाजी चिरून घेऊया आपण. आणि ही भाजी जास्त शिजवायची नाही, कारण जास्त शिजवली की त्यातले पोषक घटक हे कमी होतात, त्यामुळं मीडियम आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे खूप वेगवेगळ्या प्रकारे करतात. कोणी शिजवून मग फोडणी देतं, किंवा मग कोणी डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट फोडणीला टाकतं आणि शिजवतं. चिरून घेऊया आपण बारीक ही चांगली. शक्यतो कवळी भाजी घ्या, छान लागते. अशा प्रकारे चिरून झाली आपली. इकडं आपण कढई ठेवूया तापायला. इथं तेल टाकले आपण 2 पळी. आता या भाजीत लाल चटणी टाकली तरी चालते, किंवा मग तुम्ही लसूण किंवा मिरचीमध्ये सुद्धा करू शकता. आता इथं मी लाल चटणीत भाजी मला ही आवडते आणि आता अशीच करायची होती, म्हणून म्हणलं चला लाल चटणीच टाकूया. आणि आपल्याकडे जी डाळ असेल, मुगाची डाळ, मसूरची डाळ, कुठलीही डाळ टाका तुम्ही. फक्त डाळीला अगोदर आपल्याला एक 5 ते 10 मिनटं भिजवत ठेवायला लागतं, म्हणजे भाजी ती व्यवस्थित अशी शिजली जाते. हलवून घेऊया आपण चटणीमध्ये. जास्त काही लागत नाही, फक्त लाल चटणीसुद्धा खूप छान लागते भाजी ही. इथं आपण मुगाची डाळ 10 मिनटं भिजायला ठेवली होती, चांगली भिजली आहे ती. टाकून घेऊया आपण त्यात. डाळ टाकून चांगलं असं परतायचं. यात पाण्याची गरज नसते, कारण कांद्याच्या पातीला आमचंच पाणी सुटत असते, त्यामुळे त्याच पाण्यात शिजली जाते चांगली. फक्त चटणी मिठात खूप छान लागते भाजी ही, एकदम साध्या पद्धतीने. एक 10 मिनटं आपण त्याला झाकण ठेवू, मीठ टाकून. अंदाजानुसार मीठ टाकायचं आपण. दहा मिनटात शिजली जाते. एकदम गाळसुद्धा करायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया त्यात, म्हणजे भाजीला जरा वेगळी टेस्ट येईल. 2 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट टाकले. हलवून घेऊया. पाणी अजिबात ठेवायचं नाही, एकदम कोरडी अशी भाजी करायची आपल्याला. पाणी असेल तर परत शिजवून घ्या, पाणी कमी होईपर्यंत. आणि तयार झालेली आहे आपली कांद्याच्या पातीची भाजी. आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.